29 ऑक्टोबरला धनतेरस आहे. वार मंगळवार आहे. धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते. बऱ्याच ठिकाणी असं असतं की धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. खरं तर धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते. धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देवता मानलं जातं. धन्वंतरी देवता जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्याच्यातून 14 रत्न बाहेर आले होते. त्या 14 रत्नापैकी 5वं रत्न धन्वंतरी देवता बाहेर आले होते. धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देवता असल्यामुळे धनतेरसच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. ती पद्धत आहे. तर लक्ष्मीपूजनाला कुबेरांची पूजा केली जाते. माता लक्ष्मीची पूजा केली जाते. धनतेरसच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जे काही धन आहे, जे काही पैसा आहे, जे काही सोनं आहे ते आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच पूजा करायची आहे. धन्वंतरी देवांची पूजा कशी करायची असते? खरं तर आपले धन हे आपले शरीर आहे. आपले शरीर जर चांगलं सुदृढ असेल तर आपल्याला कसलीही भीती नाही आहे. आयुष्यात आपण कमवू शकतो. जर शरीर साथ नाही दिलं तर काहीही करू शकत नाही. धन्वंतरी देवांना हीच प्रार्थना करायची आहे. मला जर कुठली व्याधी नसेल तर दूर होऊन दे. जर नसेल तरी आयुष्यात कुठल्याही व्याधी मलाच काय जगातल्या कुठल्याच मनुष्याला व्याधी होऊन देऊ नको, हीच प्रार्थना करायची आहे. तर धन्वंतरी देवांची पूजा, मांडणी, आरती, सेवा, आचमन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे आणि चौरंगावर एक लाल वस्त्र स्वच्छ घ्यायचं आहे. कुठलीही पूजा सुरुवात करताना आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. दीप प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला आचमन करायचं आहे. तर डाव्या हातावरून उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः आपल्याला पाणी ग्रहण करायचं आहे. परत दुसऱ्या टायमाला पाणी हातावर घ्यायचं आहे. ओम नारायणाय नमः पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे. परत आपल्याला डाव्या हातावरून उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे. ओम माधवाय नमः परत आपल्याला पाणी ग्रहण करायचं आहे. आणि चौथ्यांदा पाणी आपल्याला ओम गोविंदाय नमः हे पाणी आपल्याला सोडून द्यायचं आहे. या पद्धतीचे आचमन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. तर आपल्याला डाव्या हातावरून उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला जे आपण ज्या कामासाठी ज्या सेवेसाठी संकल्प करत आहोत पहिल्यांदा आपलं नाव घ्यायचं आहे. कुटुंबाच्या सर्वांचं नाव घ्यायचं आहे. गोत्र बोलायचं आहे. गोत्र ज्यांना माहिती नाही त्यांनी काश्य गोत्र असं म्हणायचं आहे. तुमच्या घरात आरोग्य नांदून दे. घरात माता लक्ष्मी वास वाहून दे. सर्व दीर्घ आरोग्य होऊन दे. म्हणून आपण जे व्रत करत आहोत, जी पूजा करत आहोत, प्रार्थना करायची आहे आणि जे पाणी आहे हातातलं ते आपल्याला तामणात सोडून द्यायचं आहे. ते आपण तुळशीला पाणी न ओतता कुठल्याही झाडाला आपल्याला ते पाणी ओतायचं आहे संकल्प केलेला. तर आपल्याला धन्वंतरी देवांचा फोटो घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की आणा किंवा सुपारी स्वरूप तुम्ही ठेवायचं आहे. तर त्याचबरोबर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. तर आपल्याला कलशामध्ये एक कलश घ्यायचा आहे. तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत. एक सुपारी टाकायचा आहे. 1 रुपया टाकायचा आहे. आपल्याला विड्याची 5 पानं ठेवायची आहेत आणि आपल्याला जो तांब्या आहे म्हणजे जो कलश आहे तर त्याला तांब्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाने. त्याच्यावर टिंब द्यायचे आहेत मध्ये आणि साईडला आपल्याला 5 रेषा उमटवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला विड्याची पानं ठेवली आहेत. त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. तर त्याचा शेंडा नारळाचा वरती असावा. आपल्याला खाली अक्षदा ठेवायच्या आहेत आणि आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळायचे आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे. या पद्धतीने आपली कलशाची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला आता गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला अभिषेक ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः हे आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृताने करा.
परत पाण्याने करा आणि आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायचे आहे। तर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या आहेत, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे, कुठलेही लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायची आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे। त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करत करत अभिषेक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला पुसून घेतल्यानंतर विड्याची 2 जोड पानं घ्यायची आहेत, त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या आहेत, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, फूल अर्पण करून घ्यायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर धन्वंतरी देवांचा फोटो असणं महत्त्वाचं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर सुपारी ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही, पण आपल्याला धन्वंतरी देवांचा फोटो घ्यायचा आहे। बघा, सुपारी स्वरूप म्हणून पूजा करायची असते। दिवाळीचा पहिला दिवस धनतेरस असते। अश्विन कृष्ण त्रयोदशीला आपण हा दिवस धनतेरस साजरी करत असतो। या दिवशी धनाची, आरोग्याची, धन्वंतरी देवतांची पूजा केली जाते। या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवांचे मनापासून नामस्मरण करावे। आयुर्वेदाचा अर्थ म्हणजे काय? आयुचे म्हणजे मानवी जीवनाचे ज्ञान असणे आहे। भारतातील आयुर्विज्ञान सर्व जगात पसरलेले आहे। निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसाच्या रोगमुक्त करणाऱ्या आयुर्विज्ञान मूलभूत सिद्धांतांचे चिंतन प्रसरण करणाऱ्या हाच या मागचा उद्देश आहे। तर धन्वंतरी देवांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला फूल अर्पण करायचं आहे। जेव्हा समुद्र मंथन झाले होते, त्या 14 रत्नातून बाहेर पडलेले ते चंद्राचे श्यामवर्ण माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजव्या हातात अभयकर आश्वासन असलेल्या, ज्यांच्यापासून आयुर्वेदाचा विकास पावला, आदिदेव, अमृतयुनी, सुधापाणी अशा विविध नावाने ओळखले जाते। त्यामुळे अनेक औषधांचा विकास झाला। अनेक वनस्पतींचा औषधांचा तत्व देवांना समजले। त्याचबरोबर भगवान विष्णूंचा 24वा अवतार म्हणून सुद्धा धन्वंतरी देवांना ओळखले जाते। थोडक्यात काय, धन्वंतरी देवता हे भगवान विष्णूंचा एक अवतारच आहे, म्हणून आपल्याला त्यांची पूजा करायची असते। त्यांची कृतज्ञता निर्माण करण्यासाठी हा दिवस मानला जातो। धन म्हणजे काय? खरं तर आपलं शरीर आहे। शरीर जर चांगलं असेल तर जगाच्या पाठीमागे माणूस काहीही करू शकतो। धन्वंतरी देवाला हीच प्रार्थना करायची आहे, माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर कुठलेही आजारपण येऊ नको, हीच प्रार्थना करायची आहे। आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे धन्वंतरी देवांना आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा विष्णू गायत्री मंत्र आपल्याला पठण करायचा आहे। आपल्याला सुगड असतात तर ते आपल्याला पाच प्रकारचे धान्य आहेत, ते सुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत। तर ते तुम्ही कोणते पण 5 प्रकारचे धान्य ठेवू शकता। मग ते कडधान्य असो किंवा धान्य असो, ते आपल्याला ठेवायचं आहे आणि प्रत्येकाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे, जगाच्या पाठीमागे माझ्या घरात नाही तर कोणाच्याच घरात अन्नधान्याची कधीच कमतरता पडू देऊ नये, प्रार्थना करायची आहे। आपल्या घरात सुद्धा औषधी घटक आहेत, म्हणजे त्याचबरोबर बघा, जर आपल्या घरात जिरे, ओवा, हळद जर इच्छा असेल तर तुम्ही पूजामध्ये ठेवू शकता। धनतेरसच्या दिवशी गूळ आणि धने आपल्याला महत्त्वाचे मानले जाते। तर धनतेरसच्या दिवशी आपल्याला गूळ आणि धन याचाच नैवेद्य दाखवायचा आहे धन्वंतरी देवांना आणि माता लक्ष्मीला पण तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकता। तर आपल्याला आरती करायची आहे। आरती कुठली करायची आहे? गणपती बाप्पांची आरती करायची आहे, माता लक्ष्मीची आरती करायची आहे, धन्वंतरी देवांची सुद्धा आरती करायची आहे। तर हे तुम्हाला कुठलाही म्हणजे बघा यूट्यूबला मिळून जाईल। त्याचप्रकारे बघा, मी तुम्हाला धन्वंतरी मंत्र हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते। आपल्याला 1 माळ करायची आहे किंवा
बघा 11 वेळा 21 वेळा तुम्ही करू शकता, पण एक माळ तर आपल्याला धन्वंतरी मंत्र बोलायचा आहे. सेवा काय करायची आहे ते सांगते. धन्वंतरी मंत्र हे तुम्हाला एक माळ करायचे आहे. विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा पठण करायचं आहे. जरी ते शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालेल. रामरक्षा पठण करायचं आहे. गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा पठण करायचा आहे. कालभैरवाष्टक 1 वेळा पठण करायचं आहे. महामृत्युंजय 1 वेळा पठण करायचं आहे. या दिवशी तुम्हाला यमदीपदान सुद्धा करायचं असतं. या सगळी सेवा करायची आहे. तर धनतेरसच्या दिवशी मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा केली जाते. उत्तर पूजा ही थोडक्यात सांगते. धन्वंतरी देवांचा जो फोटो आहे तो जागेवर ठेवायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती जागेवर ठेवायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती जागेवर ठेवायची आहे. तो जो कलश स्थापना केलेली आहे तर त्याच्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला तुळशीला न ओतता कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे. जो नारळ आहे तर तो तुम्ही लक्ष्मीपूजनला तो वापरू शकता. जी विड्याची पानं आहेत, जे फूल अर्पण केलेले आहेत ते आपल्याला निर्मल्यात टाकायचे आहेत. कलशामधला 1 रुपया आणि सुपारी तो तुम्ही परत लक्ष्मीपूजन करणार आहात तर तेव्हा तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला जे धान्य आहे तर ते तुम्ही तुमच्या त्या धान्यात टाकायचं आहे. परत जे तांदूळ आहेत, कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत ते आपल्याला एक कुठल्या तरी पक्ष्यांना देऊ शकता किंवा तुमच्या धान्यात थोडेसे टाकायचे आहेत. आणि जो नैवेद्य आहे तो आपल्याला स्वतः ग्रहण करायचा आहे. आणि जे धन आहेत तर ते आपल्याला कुठल्याही भाजीला तुम्ही वापरू शकता. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. पण उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशीच करायची आहे. आणि धनतेरसच्या दिवशी आपण मांडणी करणार आहात तर ती आपल्याला संध्याकाळीच करायची आहे. तर अशी साध्या पद्धतीने मांडणी करायची आहे. या पद्धतीने धनतेरस साजरी करा. तुम्हाला धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.